सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे शहाणं बाळ. या कथेमध्ये एका पत्नीने आपल्या पतीला आपल्या पश्चात त्रास होऊ नये म्हणून कसं छानसा सल्ला दिला आहे याची सुंदर गोष्ट आहे. ऐका तर मग. अचानक आलेल्या पावसाने सुनेने टेरेसवर घातलेले सुकवण घरात घेताना सोपानरावांची त्रेधा तिरपीट उडत होती. नातवाला नुकतेच शिकवणी वर्गाला सोडून आले होते ते. त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती. सगळे घरात येईपर्यंत थोडंफार भिजलंच. पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवलं. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. सुनेचाच कॉल होता. सुकवण आत घेतले काय असं विचारत होती. शिवाय चिंटूचीही खबर घेऊन तिनं फोन ठेवून दिला. संध्याकाळचे 5 वाजले असतील. थोड्या वेळात सुनबाई घरी येणार होती. त्यांनी गॅसवर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागले. सुरुवातीला चहा करतानासुद्धा त्यांच्या खूप चुका व्हायच्या. पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सुनेबरोबर लुडबुड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते. आणि एक दिवशी सून आणि मुलगा ऑफिसमधून एकत्र घरी आल्यानंतर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिलं होतं. सागर तर वेड्याच झाला होता. ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात ते माहीत नव्हतं, त्यांनी चक्क छानसा चहा केला होता आणि तो पण अगदी लाजवाब झाला होता. आणि त्या दिवसांपासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले. यूट्यूबवरून रेसिपीज बघून नवनवीन काही ना काही बनवू लागले. मुलगा आणि सून ऑफिसला गेले की सोपानराव मुलगा आणि सुनेला कसं खुश करायचं ह्याचाच विचार करायचे. आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळंच काहीतरी करायचं सुचलं आणि चक्क गॉगल घालून ते कांदा चिरत बसले. असेच एके दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजे त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता. सोपानराव नुकतेच कामावरून आले होते तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या. तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरून दिला होता, तोही वैतागत. त्यांना त्या प्रसंगाची आठवण झाली आणि त्यांचे मन गतकाळात फिरत राहिले. ते नुकतेच रिटायर झाले होते. रिटायरमेंट झाल्यानंतर बायकोसाठी त्यांनी खूप काही करायचे ठरवले होते. पण ते सुख नियतीला पाहवले नाही. सावित्रीबाईंना ब्रेन कॅन्सर झाला आहे हे कळल्यावर सोपानरावांच्या पायाखालची जमीन सरकली. ते आता काही दिवसांची सोबती राहिली आहे असा विचार करून सोपानरावांनी रंगवलेल्या स्वप्नांचा सगळा चुराडा झाला होता. सोपानराव तिची खूप काळजी घेऊ लागले. तिला काही हवं नको हे पाहू लागले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल. सावित्रीबाईंच्या खोलीतून कसला तरी आवाज आला. सोपानराव लगेच आत गेले. सावित्रीबाईंना धाप लागली होती. त्या जोरजोरात श्वास घेत होत्या. सोपानरावांनी त्यांचा हात हाती घेतला तर त्या हातात एक चुरगळलेला कागद होता. सावित्रीबाईंनी त्यांना तो खुणेनेच वाचायला सांगितला. त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरुवात केली. काय लिहिलं होतं सावित्रीबाईंनी? ऐका काय लिहिलं होतं त्यांनी लिहिलं होतं, प्रिय सोपान, माफ करा, तुम्हाला एकेरी हाक मारते आहे. पण आज तसं म्हणावंसं वाटतंय. खूप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती, पण कधी हिंमत केली नाही. मी आता फार जगेन असं काही वाटत नाही. कालच सुनबाई आणि सागर बोलताना काही गोष्टी कानावर आल्या. खरं तर आज तुम्हाला हे मी सांगणार होते, पण काल रात्रीपासून माझा आवाजच फुटेना. असो, बहुतेक त्यांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे. माझ्या जिवंतपणी मरणोत्तर गोष्टींचे बोलणे चालू झाले आहे. मला काळजी नाही आहे. माझ्या पश्चात फक्त मला काळजी आहे तुमची. तुमचं कसं होईल याची चिंता मला लागून राहिली आहे. जवळचे तुटपुंजे धनही मुलांच्या लग्नात आणि माझ्या औषधोपचारात संपत आलं आहे. कालच सुनेने मला काहीतरी बोलताना ऐकलं. ती म्हणत होती
की मी मेल्यानंतर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवू. त्यावर सागर काही बोलला नसला तरी त्याचे मत बदलायला वेळ लागणार नाही. तर आता तुम्हाला शहाणं बाळ होऊन राहावं लागणार आहे. मुलासुनांना तुमची अडचण न होता तुम्ही त्यांची मदत व्हावं असं मला वाटतं. कदाचित दोघेही नोकरीला असल्यामुळे माझ्या पश्चात तो निर्णय ते घेत असतील. पण तुम्हालाच तुमचे अस्तित्व दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला फार काही करावे लागणार नाही. फक्त थोडे मनकवडे व्हावे लागेल. घरातील छोटी मोठी कामे आपली समजून केलीत तर तुमचाही वेळ निघून जाईल. मी असताना हक्काने एखादी गोष्ट मला सांगत होता आणि ती मी करतही होते. पण आता तुमची कामे तुम्हालाच करावे लागतील. मला माहीत आहे तुमच्यासाठी हे सुरुवातीला कठीण जाईल आणि तुमच्या मनात हेही आलं असेल, हे सर्व कशासाठी? मी वृद्धाश्रमात का जाऊ नये? वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व सोयी होऊन जातील. पण इथे आपल्या माणसात राहता येईल. एक सांगू, आपली सून देखील एक स्त्री आहे, जशी मी आहे. एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात. त्या ओळखून वागले की तिलाही ओढ लागेल. त्यांच्या प्रायव्हसीज, आवड निवड, कल हे सर्व जपलं की ती माणसं आपली बनतात. शेवटी माणूस सर्वात जास्त कशाचा भुकेला असेल तर ते म्हणजे प्रेम. तेच तुम्हाला तुमच्या मुलासोबत, सून आणि नातवावर करायचं आहे. त्यांचं मन ओळखून वागायचं आहे. तुम्ही म्हणाल, माझ्यावर कोण प्रेम करणार? एक नियम मला माहीत आहे. एखाद्याला प्रेम दिलं तर ते सव्याज तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्हाला असंच शहाणं बाळ म्हणून राहायचं आहे. घर तर तुमचेच आहे, पण त्यात अस्तित्वहीन बनून राहू नका. सर्वांचे आवडते बनून जगण्यात पण एक मजा आहे. तुमची सावित्री. सोपानरावांचे डोळे वाचताच पाणावले. मरणाला टेकलीही, पण आपलीच काळजी करते. तिचं पूर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेलं. आपण तर कधीच तिचं म्हणणं ऐकलं नव्हतं. आपले ते खरे करत राहिलो होतो. आज ती गोष्ट करण्याची वेळ आली आहे. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायला हवं. सोपानरावांनी वचन देण्यासाठी आपला हात त्यांच्या हातात दिला. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य दिसले, पण काही वेळच. सोपानरावांचा हात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती. त्या दिवसापासून सोपानराव हळूहळू आपल्या वागण्यात बदल करत आणला. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला खारीचा वाटा उचलू लागले. 2 महिन्याने सुनेने वृद्धाश्रमाविषयी बोलायचा प्रयत्न केला होता, पण तो शेवटचाच. त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही. मुलासुनेला वेळ असेल नसेल तेव्हा अगदी चक्कीवरून दळण आणण्यापासून घरातील साफसफाई करण्यापर्यंत सोपानरावांनी कधी लाज बाळगली नाही. ते प्रसंग, मूड्स ओळखून आपले वागणे बदलू लागले. त्यांना एकच गोष्ट चांगली पटली होती. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तीपासून आपल्यालाही काहीच त्रास होता कामा नये. त्याचा प्रत्यय त्यांना घरात येऊ लागला. सुनेचे वागणे बदलले. तीही त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली. सागरला त्यांच्याशी अगोदर कामापुरते बोलणाऱ्या बाबांचे आताचे वागणे आवडू लागले. तोही त्यांच्याशी मनमोकळेपणे वागू बोलू लागला. एक दिवशी तर विस्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुला आणि सुनेने साजरा केला. हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होतं. एकंदरीत सावित्रीबाईंचे शहाणे बाळ घरात चांगलेच रांगू लागले होते. इतक्यात त्यांना विचारांची तंद्री तोडावी लागली. कारण दारावर बेल वाजली होती. तेलाचा हात कपड्याला पुसत त्यांनी दरवाजा उघडला. समोर मुलगा, सून आणि नातू चिंब भिजून उभे होते. अरे, तुम्ही पूर्ण भिजलात. सोहमला का आणलं? मी जाणारच होतो त्याला आणायला, असे बोलून सोपानरावांनी बाथरूममधला गिझर चालू केला. बाबा, पाऊस खूप पडत होता म्हणून त्याला आणला. परत तुम्हालाही त्याला आणायला जावे लागलेच असते ना, आणि तुम्ही पण भिजला असतात. चिखलात भरलेले बूट काढत सागर म्हणाला. बाहेर अजून पाऊस पडत होता.
सर्वजण फ्रेश होऊन बाहेर बसले होते. सोपानराव किचनमध्ये जायला उठणार एवढ्यात त्यांची सून सान्वी गरमागरम भजीने भरलेल्या प्लेट्स घेऊन हॉलमध्ये येताना दिसली. बाबा, खरं सांगू का, मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटली होती. भज्यांची एक प्लेट सोपानरावांकडे देत सान्वी बोलली. अगं सान्वी, बाबांना मनकवडे झालेत. बाबांच्या प्लेटमधील एक भजी उचलत सागर म्हणाला. हे ऐकत सोपानरावांनी आपल्या गालातल्या गालात हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे पाहिले आणि भज्याचा एक तुकडा तोंडात टाकला, अगदी शहाणा बाळासारखा. ह्या कथेचे लेखक आहेत नितीन राणे. कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया पुन्हा पुढील कथेसह.